जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, अलीकडेच कोणत्या देशाने बाल्ड ईगलला अधिकृतपणे आपला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अमेरिका. या देशाने आता बाल्ड ईगलला आपला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केला आहे. याआधी 1782 मध्ये अमेरिकी काँग्रेसने याला राष्ट्रीय चिन्ह म्हणून घोषित केलं होतं, पण वैधानिक दर्जा आता त्याला 242 वर्षांनी मिळाला आहे. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला नक्की लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? 7ही खंडांवरील सर्वोच्च 7 शिखरे सर करणारी जगातील सर्वात तरुण महिला कोण ठरली आहे? तर आता 7ही खंडांवरील सर्वोच्च शिखरे सर करण्याचा विक्रम हा काम्या कार्तिकेयन यांनी केला आहे. काम्या कार्तिकेयन यांचं वय फक्त 17 वर्ष असून त्या मुंबईच्या नौदल शाळेतील विद्यार्थिनी आहेत व आता 7ही खंडांवरील सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या त्या जगातील सर्वात तरुण महिला ठरल्या आहेत. बरं, आता आपल्याला त्यांनी जी शिखर सर केले आहेत त्यांची नावे सुद्धा माहीत पाहिजेत, तर नोट करून घ्या. त्यांनी आशिया खंडामधील माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं असून या शिखराची उंची 8848.86 मीटर इतकी असून हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर स्थित आहे. दक्षिण अमेरिका खंडातील माउंट अकोनकाग्वा हे सर्वोच्च शिखर सुद्धा त्यांनी सर केलं असून याची उंची 6959 मीटर इतकी आहे व हे पर्वत अँडीज पर्वतराजीत स्थित असून अर्जेंटिना या देशामध्ये आहे. उत्तर अमेरिकेमधील सर्वोच्च शिखर हे माउंट डेनाली आहे. याची उंची 6190 मीटर इतकी आहे व हे अलास्का येथे स्थित आहे. आफ्रिका खंडामधील सर्वोच्च शिखर हे माउंट किलिमांजारो असून याची उंची 5895 मीटर इतकी आहे व हा पर्वत टांझानिया या देशात स्थित आहे. युरोपमधील सर्वोच्च पर्वत माउंट एल्ब्रस असून याची उंची 5642 मीटर इतकी आहे. अंटार्क्टिकामधील सर्वोच्च पर्वत विन्सन मॅसिप असून याची उंची 4892 मीटर. तर ऑस्ट्रेलिया खंडामधील सर्वोच्च पर्वत हे माउंट कोशिएस्को असून याची उंची 2228 मीटर इतकी आहे. पुढील प्रश्न पहा. 2024 मधील पुरुषांच्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावलं? कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं, महिलांमध्ये स्पर्धा कोनेरू हम्पी यांनी जिंकली आहे, तर पुरुषांमध्ये या स्पर्धेचं विजेतेपद वोलोदर मुर्जिन यांनी पटकावलं आहे. हे वोलोदर मुर्जिन कोणत्या देशाचे बुद्धिबळपटू आहेत? तर ते रशिया या देशाचे बुद्धिबळपटू असून त्यांनी ही स्पर्धा जिंकली त्यावेळेस त्यांचं वय हे 18 वर्ष आहे व आता ते उझबेकिस्तानच्या नोदिर्बिक नंतर ही स्पर्धा जिंकणारे दुसरे सर्वात तरुण बुद्धिबळपटू ठरले आहेत. नोदिर्बेक यांनी 2021 मध्ये वयाच्या 17व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली होती, तर वोलोदर मुर्जिन यांनी वयाच्या 18व्या वर्षी ही स्पर्धा जिंकली आहे. आता कमेंटमध्ये तुम्हाला हे सांगायचं आहे की या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलं होतं? ठीक आहे, तर आता हा प्रश्न पहा. अलीकडे चर्चेत असलेल्या कावेरी या इंजिनची निर्मिती कोणत्या संस्थेने केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच या कावेरी इंजिनची निर्मिती गॅस टर्बाइन रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने केली आहे. आणि मित्रांनो, हे इंजिन सध्या चर्चेमध्ये का आलं आहे? तर आता कावेरी इंजिनला फ्लाईटमध्ये बसून त्याची चाचणी घेण्याची मान्यता देण्यात आल्यामुळे सध्या हे इंजिन चर्चेमध्ये आलं होतं. याच्या निर्मितीची सुरुवात 1980 पासून झाली असून हे एक स्वदेशी टर्बोफॅन जेट इंजिन आहे. आणि आता हा प्रश्न पहा. बेळगावमध्ये पार पडलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाला किती वर्षे पूर्ण झाली? मित्रांनो, आता बेळगावमध्ये पार पडलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाला एकूण 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. हे काँग्रेसचं कितवं अधिवेशन होतं? तर हे काँग्रेसचं 39वं अधिवेशन होतं व या अधिवेशनालाच एवढं महत्त्व काय आहे? तर महात्मा गांधी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं काँग्रेसचं हे एकमेव अधिवेशन आहे. याच अधिवेशनात वंदे मातरम हे गीत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या गायलं गेलं. महत्त्वाचे पॉईंट आहेत, नोट करून घ्या. येणाऱ्या एक्झाममध्ये चालू घडामोडी अथवा इतिहास या अंतर्गत यावर एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे नुकतेच वयाच्या 100व्या वर्षी निधन झाले, तर ते अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होते? तर आता हे जे जिमी कार्टर आहेत हे अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष होते. बरं, जिमी कार्टर यांनी कोणाला हरून हे राष्ट्राध्यक्ष पद मिळवलं होतं? तर त्यांनी 1977च्या निवडणुकीत आर फोर्ड यांना हरून हे राष्ट्राध्यक्ष पद मिळवलेलं आहे. ते कोणत्या पक्षाचे होते? तर ते डेमोक्रॅटिक पक्षाचे होते व त्यांनी 1977 ते 1981 पर्यंत अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद भूषविलेलं आहे. आणि मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिमी कार्टर यांना 2002 मध्ये
शांततेच्या नोबेल पारितोषिकाने देखील सन्मानित करण्यात आलं होतं. बरं, जिमी कार्टर हे राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी कोणत्या राज्याचे गव्हर्नर होते? तर जिमी कार्टर यांनी 1971 ते 1975 पर्यंत जॉर्जिया या राज्याचं गव्हर्नरपद सुद्धा सांभाळलेलं आहे आणि ते भारताला भेट देणारे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते व त्यांच्या स्मरणार्थ हरियाणातील एका गावाला कार्टरपुरी असं त्यांचं नाव सुद्धा देण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नुकत्याच पार पडलेल्या प्रो कबड्डी लीगचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर ही जी प्रो कबड्डी लीग स्पर्धा आहे याचा हा 11वा हंगाम होता व या 11व्या हंगामाचं विजेतेपद हरियाणा स्टीलर्स या संघानं पटकावलं आहे. हरियाणा स्टीलर्सने अंतिम सामन्यात पाटणा पायरेट्सला हरून प्रथमच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. यामध्ये बक्षीस म्हणून हरियाणा स्टीलर्सला 3 कोटी तर उपविजेत्या पटना पायरेट्सला 1,80,00,000 मिळाले आहेत. मित्रांनो, या स्पर्धेतील टॉप स्कोरर हा देवांग दलाल ठरला असून त्यांनी या स्पर्धेत एकूण 301 पॉईंट मिळवले आहेत. तर सर्वाधिक टॅकल पॉईंट हे इराणच्या मोहम्मद रेझा यांनी मिळवले आहेत. बरं, या 11व्या हंगामातील सर्वात महागडे खेळाडू कोण होते? तर सचिन तंवर हे या 11व्या हंगामातील सर्वात महागडे खेळाडू होते. त्यांना 2.15 कोटी रुपयांना तमिल थलायवाज या संघाने विकत घेतलं होतं. यंदाच्या या 11व्या हंगामातील सर्वात मौल्यवान खेळाडू हा मोहम्मद रेझा शॅडलू ठरला आहे. बेस्ट रेडर ऑफ द सीझन या पुरस्काराने देवांग यांना सन्मानित करण्यात आलं. बेस्ट डिफेंडर ऑफ द सीझन नितेश कुमार तर न्यू यंग प्लेअर अवॉर्डने आयन लोचब यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, ही स्पर्धा पहिल्यांदा कधी खेळवण्यात आली होती? तर 2014 मध्ये असं पहिल्यांदा आयोजन करण्यात आलं होतं व याच्या पहिल्या सीझनचं विजेतेपद जयपूर पिंक पॅन्थर्स या संघानं पटकावलेलं आहे. बरं, या स्पर्धेमधील सर्वात यशस्वी संघ कोणता आहे? तर पाटणा पायरेट्स हा या स्पर्धेतील सर्वाधिक यशस्वी संघ असून यांनी ही स्पर्धा 3 वेळा जिंकली आहे. याच्या 10व्या हंगामाचं विजेतेपद पुणेरी पलटननं पटकावलं होतं. 9व्या हंगामाचं जयपूर पिंक पॅन्थर्स तर 8व्या हंगामाचं विजेतेपद दबंग दिल्ली या संघानं पटकावलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. राजस्थान सरकारने 9 जिल्हे आणि 3 विभागांची निर्मिती रद्द केली. तर आता या निर्णयानंतर राजस्थानमधील एकूण जिल्ह्यांची संख्या किती झाली आहे? मित्रांनो, याआधी जे गेहलोत सरकार होतं त्यांनी 9 जिल्हे आणि 3 विभागांची निर्मिती केली होती. त्यावेळेस राजस्थानमधील जिल्ह्यांची संख्या 50 आणि विभागांची संख्या 10 इतकी झाली होती. पण आता या नवीन निर्णयानुसार राजस्थानमधील एकूण जिल्ह्यांची संख्या ही 41 इतकी झालेली आहे. तसेच राजस्थानमध्ये आता एकूण किती विभाग आहेत? तर राजस्थानमध्ये एकूण 7 विभाग आहेत. याबरोबरच राजस्थानविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, या राज्याचे सध्या राज्यपाल हे हरिभाऊ बागडे हे आहेत तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा असून या राज्यामध्ये एकूण 5 नॅशनल पार्क आहेत व ते कोणते? तर रणथंबोर नॅशनल पार्क, केवलादेव नॅशनल पार्क, सरिस्का नॅशनल पार्क, मरुभूमी नॅशनल पार्क आणि मुकुंद्रा हिल्स नॅशनल पार्क हे या राज्यात स्थित आहेत. तसेच या राज्यामध्ये इंदिरा गांधी कालवा सुद्धा आहे. आणि माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे असं जर विचारलं तर हे ठिकाण राजस्थान या राज्यातच आहे. आता हा प्रश्न पहा. युनिसेफने लहान वयातील मधुमेहासह असंसर्गजन्य रोगांनी बाधित मुलांच्या उपचाराचा प्रसार करण्यासाठी कोणत्या राज्याबरोबर करार केला आहे? तर आता युनिसेफने लहान वयातील मधुमेहासह असंसर्गजन्य रोगाने बाधित मुलांच्या उपचाराचा प्रचार करण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्याबरोबर केला आहे. युनिसेफ म्हणजे युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. याची स्थापना 1946 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय न्यूयॉर्क या शहरात स्थित आहे. पुढील प्रश्न पहा. 2024च्या आंध्र प्रदेश राज्य ऊर्जा संरक्षण पुरस्कारातील सुवर्ण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता 2024 मधील आंध्र प्रदेश राज्य ऊर्जा संरक्षण पुरस्कारातील सुवर्ण पुरस्कार हा RINL या कंपनीनं पटकावला आहे. RINL हा पुरस्कार ऊर्जा बचत उपायांच्या अंमलबजावणीतील प्रयत्नांसाठी देण्यात आला असून RINLचं फुल फॉर्म काय आहे? तर राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड असं याचं पूर्ण स्वरूप आहे. याची स्थापना 18 फेब्रुवारी 1982 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय विशाखापट्टणम येथे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मालदोवात भारताच्या राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता मालदोवा या देशामध्ये भारताच्या पुढील राजदूत म्हणून मनिका जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनिका जैन सध्या रोमानिया या देशाच्या सुद्धा भारतीय राजदूत असून त्या मोल्दोवा या देशाच्या राजदूत म्हणून देखील कार्य करणार आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. RBIने AIच्या नैतिक वापरासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.